मुंबईतील दादर परिसरात एक मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबईतील दादर परिसरातील टोरेस कंपनीने हजारो मुंबईकरांना गंडवले आहे। आर्टिफिशियल डायमंड विकणाऱ्या टोरेस कंपनीने लोकांना आठवड्याला 6% पासून 10% पर्यंत परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये गोळा केले। त्यानंतर गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। सुरुवातीला कंपनीकडून काही परतावा देण्यात आला, मात्र गेल्या 2 आठवड्यापासून कंपनीकडून काहीच परतावा न मिळाल्याने हा घोटाळा उघडकीस आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। मुंबईत गुंतवणुकीवर घसघशीत रिटर्न्स देणाऱ्या टोरेस कंपनीच्या बिझनेस मॉडेलची सातत्याने चर्चा होत होती। टोरेस ही विदेशी कंपनी होती। ही कंपनी सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची विक्री करत असते, मात्र हे दागिने बनावट होते। गेल्या वर्षी या कंपनीने मुंबईतील दादर परिसरात पहिले कार्यालय सुरू केले होते। यानंतर मुंबईत टोरेस कंपनीच्या कार्यालयाची चेन तयार झाली होती। या कंपनीत गुंतवलेल्या रकमेवर 6% पासून 11% पर्यंत व्याज दिला जात होता। फक्त 6 ते 7 दिवसांमध्ये गुंतवणुकीवर झटपट परतावा मिळेल असे आमिष दाखवत अनेक लोकांकडून पैसे गुंतवण्यास सांगितले। टोरेस कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना अवघ्या 4000 रुपयापासून गुंतवणूक करता येत होती। ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवार दरम्यान त्याचा परतावा देत असे। 6 लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर ही कंपनी 6% व्याज देत होती, तर 6 लाखापेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 11% व्याज मिळत होते। सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीने उच्चभ्रू इमारतीत घरे, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा दिला होता, त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास बसला। यानंतर अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले, मात्र टोरेस कंपनीने आपला गाशा गुंडाळला। गेल्या 2 आठवड्यापासून अनेक गुंतवणूकदारांना परतावा मिळालेला नाही। अनेकांनी टोरेस कंपनीत लाखो रुपये गुंतवले होते, मात्र आता या सगळ्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, भाईंदर यांसह ठिकठिकाणी असलेल्या टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली। अनेक गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। या प्रकरणी दादरच्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली असून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सर्वेश सुर्वे, विक्टोरिया कोवालेनेका, तौफिक रियाज उर्फ जॉन कॉटर, तानिया कसातोआ, वेलेटिना कुमार अशी गुन्हा दाखल करणाऱ्या 5 जणांची नावे आहेत। या 5 जणांविरोधात कलम 318, 316 BNS सह MPID ॲक्ट कलम 3-4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दादरमधील टोरेस कंपनीने 13,48,15,092 रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी तक्रारीत नमूद केले आहे। आता या प्रकरणी पुढे काय कारवाई होते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.